नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या अळूच्या पानाची नवीन रेसिपी बनवणार आहे. तर इथं मी अळूचे भजे पण बनवणार नाही आणि अळूवडी पण बनवणार नाही. नवीन रेसिपी आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता देठ काढून घेतलेलं आहे. आता इथं बेसन पीठ भज्याच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं आहे. आता इथं ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे, हळद टाकायची, लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, धने पावडर टाकायचे. आता छान असं पीठ मिक्स करून घ्यायचे, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर एकदम भज्यासारखंच बनवून घ्यायचे. आता इथं पीठ पण मळून झालेलं आहे, बघू शकता या पद्धतीनं. आता इथं चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचे. आता इथं बटाटे शिजवून घेतलेले आहेत मी. आता याचं वरचं साल काढून ह्याला खिसून घ्यायचे. आता इथं बटाटा खिसून घ्यायचा आहे. आता इथं बटाटा खिसून झालेला आहे, बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता बटाट्याची फोडणी बनवण्यासाठी इथं मी कोथिंबीर, मिरची टाकायची आहे, लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, जिरे, थोडंसं धने पावडर टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. आता अर्धा लिंबाचा रस टाकायचा याच्यामध्ये, त्यामुळे या बटाट्याच्या भाजीला एकदम छान चव लागते. आता इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला इथं बटाट्याची भाजी बनवून घ्यायची. आता यासाठी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घ्यायचे. आता या तेलामध्ये वाटलेला जे मसाला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता ही मसाला छान परतल्यावर ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या भाजीत मीठ टाकायची गरज नाही, कारण मी मसाले वाटतानाच मीठ टाकलं होतं. आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि इथं भाजी तयार होते, बघू शकता. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता गॅस बंद करून ही कढई खाली उतरून घ्यायची. आता इथं चिमकुरीचे पानं जर तुम्हाला जास्त चरचर करत असेल, थोडं बेलण्यानं लाटून घ्यायचे, किंवा जर कवळे असेल तर अशा पद्धतीनं मी ही बटाट्याची भाजी लावून घेत आहे आणि याचे रोल बनवून घ्यायचे या पद्धतीनं. तर एकदम छान सहज असंच तेलामध्ये अजिबात उकळणार नाहीत, या पद्धतीने एकदा बनवून घेतल्यावर. आता इथं तयार झालेले आहेत रोल, बघू शकता. आता जे बेसन पीठ कालवून ठेवलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकून घ्यायचे. आता इथं तेल गरम झाल्यावरच अळूवडे तळून घ्यायचे. आता एक एक चमच्यानं अशा पद्धतीनं तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर एकदम छान चवदार असे अळूवडे तयार होतात, एकदा नक्की बनवा. आता दोन्ही बाजूने एकदम छान खमंग असं तळून घ्यायचे. आता वरचा भाग तळून घ्यायचा आहे. आता सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे अशा पद्धतीने, बघू शकता. एकदम छान रंग आलेला आहे. याच पद्धतीनं राहिलेले जे अळूवडे आहेत ते तळून घ्यायचे. आता सर्व अळूवडे तयार झालेले आहेत, बघू शकता. आता तुम्हाला एक काढून दाखवणार आहे. तर एकदम छान चवदार असे अळूवडे तयार झालेत या पद्धतीने. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.